अध्यायाचं नाव काय? राजविद्या राजगुह्य योग. आणि अध्याय 9वा, त्यातील श्लोक 15वा आणि ओवी क्रमांक 256 पर्यंत आपण आलोय. आता आपल्याला 257 पासून चालू करायचं आहे. ह्या अध्यायामध्ये राजविद्या आणि राजगुह्य योग, म्हणजे विद्या आहे, प्रत्येक माणसाकडं ज्ञान आहे, पण ते गुह्य आहे. आणि ते गुह्य कसं प्रगट करायचं, गुह्य लोकांपर्यंत कसं पोचवायचं, कारण ते ज्ञान आतमध्येच आहे. ज्ञान कुठे आहे? प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. आणि ते प्रगट कसं करायचं, ते प्रगट करण्यासाठी संतांची खटपट आहे. आणि म्हणून ते ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी लिहिलं आहे, तुकोबारांनी गाथेमध्ये लिहिलं आहे. प्रत्येकाने समजून घ्या, कारण समजून घेणं हे साधकांचं काम आहे. कारण ज्ञान एवढं सोपं नाही ते. पण आपण जर संतांची संगत केली, संतांच्या संगतीमध्ये आपण राहिलो सातत्याने, आणि आपण जर त्या संतांनी सांगितलेल्या वचनाचं पालन केलं, तरच ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणून समर्थ सांगतात, सद्गुरु वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. सद्गुरूंनी दिलेल्या वचनावर आपण हृदयामध्ये साठवून ठेवायचं. सद्गुरु वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. पण त्यांनी पुढे जाऊन सांगितलंय, मेक मारून ठेवली समर्थांनी, श्रवण मनन केलेची करी अति आदरे. म्हणजे काय? श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे, मननाचं निधध्यास व्हायला पाहिजे. माईक कोणाचं चालू आहे बघा. श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे, मननाचं निधध्यास लागलं पाहिजे, तरच हे ज्ञान प्राप्त आहे. नुसतं श्रवण केलं आणि आपण मनन केलं नाही तर काय होईल? काय होईल आपल्याला? कारण मननेकडे सारासार विचार, मननातून सार काय आसार काय, पाप काय पुण्य काय आपल्याला कळतं. पण आपण मनन करायला पाहिजे. मननाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. जरी आपण किती साधना केली तरी पण आपण श्रवण व्यवस्थित केलं नाही तर जे ज्ञान संतांनी वाङ्मयामध्ये लिहून ठेवलं आहे ते वाङ्मय आपल्याला कळत नाही. का आपली अवस्था काय अंतःकरणाची हे आपल्याला कळण्यासाठी शास्त्र आहेत. शास्त्र हा आरसा आहे. जसा आपल्याला आरसा चेहरा दाखवतो, आपला चेहरा जसा असेल तसाच्या तसाच दाखवतो आपल्याला आरसा, बरोबर आहे. एखादा माणसाचा चेहरा पडला तर तो आरसा दाखवतो. एखादा माणसाचा चेहरा हसरा असेल तर ते हास्य दाखवतो. डोळे पाणवलेले असतील तर आरशात पण आपल्याला डोळे तसेच दिसणार. डोळे लाल बुंद असतील तर लाल दिसणार. तसं आपल्या अंतःकरणाचा भाव आपल्याला जर बघायचा असेल तर आपण शास्त्र पण वाचायला पाहिजे. कारण शास्त्रातले भाव आपल्या आतमध्ये प्रगट व्हायला पाहिजे. तुका म्हणे येते, शास्त्र प्रमाणित करतो आपल्याला की आपण योग्य दिशेला चाललोय की नाही. तर का पाहुणे परमान उचलले ते पृथ्वी पणामा वेगळे नाही केले, आणि मागोते जरी पडले तरी पृथ्वीची वरी. ज्ञानोबा सांगतात का पाहुणे परमान उचललेले, एखादा हवेचा झोका आला आणि त्याने पृथ्वीवरला एखादा छोटासा कण उचलला आणि तो आकाशामध्ये नेला. आता तो पृथ्वीवरून उचलला आणि आकाशामध्ये जरी गेला, ते पृथ्वीपासून वेगळे नाही केले. काय सांगतात? पृथ्वीपासून वेगळे केलेच नाही, पृथ्वीचाच एक अंश होतो. जरी तो आकाशात गेला तरी येऊन कुठं पडणार आहे? पृथ्वीमध्येच पडणार, पृथ्वीवरतीच पडणार. तसं आपण धीर दिला आपल्याला. आत्मज्ञानी पुरुष काय करतात? प्रत्येक साधकाला धीर देतात. उदाहरण काय दिला? एखादा पृथ्वीचा कण आहे, तो आकाशात गेला तरी त्याने पृथ्वीपणा नाही सोडला, त्याला परत पृथ्वीवरतीच यायचं आहे. तसं आपण प्रत्येक माणसाने जरी आपण त्या आत्मतत्वातून, त्या आत्मदेवापासून, त्या आत्मचैतन्यापासून जरी आपण वेगळे जरी झालो तरी पण आपण आयुष्य कोणाचे आहोत? एका परमात्म्याचेच आपण आयुष्य आहोत. परत परमात्म्यामध्येच आपण जाणार आहोत. पण त्या माणसाची इच्छा असली पाहिजे, त्या साधकाची, त्या आत्मज्ञानी पुरुषाची इच्छा असली पाहिजे की आपण जिथून आलो तिथं आपल्याला जायचं. तो जर इथंच थांबला, जाऊ दे ना, होईल ते होईल, जाऊ दे, राहू दे, करू, असं जर करत राहिला
तर ते त्याला तिथपर्यंत पोचता येणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपण जरी भगवंताचेच अंश आहोत, भगवंतापासून आपण वेगळे नाही आहोत आणि त्याच आत्मतत्वाशी, त्याच आत्मदेवाशी, त्याच आत्मचैतन्यामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे. कापुराची वाती उजळलेली ज्योती ठाईच समाप्ती झाली जशी. ज्ञानोबा सांगतात की नाही, कापराची वात आहे कापरावरतीच तयार झाली आणि कापरामध्येच विलीन झाली. तशी आपल्या अंतःकरणाची अवस्था, आपल्या अंतःकरणाची अवस्था आनंद स्वरूप अवस्था होणं किंवा त्या आत्मदेवाचं चैतन्य आपल्या आतमध्ये आहे आणि त्या आत्मचैतन्याचं भजन करणं आणि भजन करता करता आपण त्या आत्मचैतन्यामध्ये विलीन होणं, हे काम प्रत्येक साधकाचं आहे. आणि त्या साधकाची साधना वाढावी, त्या साधकाला त्या आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी, आत्मज्ञानाशी एकरूप व्हावं त्या प्रत्येक साधकाने म्हणून केलेले प्रयत्न, म्हणून प्रत्येक साधकाने प्रयत्न करावे. यासाठी ज्ञानोबांनी अशा ओव्या लिहिलेल्या आहेत, अनुभवाच्या ओव्या आहेत. आणि तसा अनुभव प्रत्येक साधकाला येतोच, आम्हाला आलेलाच आहे, म्हणून तुमच्याबरोबर आम्ही सांगण्यासाठी येतो. अंतःकरणाचा भाव आहे, दुसरा काही नाही. ते तुमचा अंतःकरणाचा भाव हाच तुमचा देव आहे. म्हणून भावे विना देव न कळे निसंदेह, अजिबात संशय घेऊ नका. जर आपला भाव नसेल नामाविषयी, भगवंताविषयी आपला भाव नसेल तर देव कळणार नाही. अनेक जन्म जरी घेतले तरी आपल्याला भगवंताची प्राप्ती फक्त भावातूनच मिळतो. म्हणून काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. मी माझ्या देवाची शपथ घेऊन सांगतो, विठोबारायाची शपथ घेऊन सांगतो की भक्ती मार्गाला फक्त भाव लागतो. आणि तो भाव जर विषयांचा असेल, तो भाव जर प्रपंचाचा असेल तर आपण प्रपंचामध्ये अडकतो. विषयांचा असेल तर परत विषय भोगण्यासाठी परत आपल्याला जन्माला यावं लागतो. आणि तो जर भाव नामाचा असेल, भगवंताच्या चिंतनाचा असेल, तर चिंतन करता करता आपण चित्तामध्ये त्या भगवंताला प्रगट करून आपल्याला आत्मभावामध्ये, आत्मतत्वामध्ये आपल्याला स्वतःलाच आपल्याला काय करता येतो, विलीन होता येतो आत्मचैतन्यामध्ये, आत्मदेवामध्ये. हे सांगायचं ज्ञानोबांना. म्हणून लिहिले काय, का पवने परमाणू उचललेले आहे ते पृथ्वीपासून वेगळे नाही केले. पृथ्वीचाच एक अंश परत पृथ्वीवरतीच जाऊन पडणार, तसं आपण भगवंतामध्येच विलीन होणार आहोत. पण आपला भाव असला पाहिजे, आपण त्याचे अंश आहोत भगवंताचे. हा भाव सातत्याने तुमच्या अंतःकरणामध्ये धरून ठेवा. आपण भगवंताचेच अंश, हा तुम्ही भाव तुमच्या अंतःकरणामध्ये धरून ठेवा. जर आपण धरला, भाव धरा व भाव धरा, भाव धरला तरच तुम्ही परमात्मा स्वरूपाचा आहात. तोच तुमचा भाव तयार व्हायला पाहिजे. बाकी किती पण पूजा अर्चा केली, व्रत केलं, वैकल्य केलं, हवन केले, यज्ञ केले, तरी त्याची प्राप्ती होणार नाही. प्राप्ती तुम्हाला भावातून होईल. मागे नाथबाबांनी सांगितले की नाही, की सगळ्या साधनांचा सार एकच आहे. सार काय एकच आहे, की आपला मनोलय करणं, मनाचा लय होऊन भगवंताच्या त्या नाद ब्रह्मामध्ये आपण विलीन होणं. व्रत, वैकल्य, साधना, हवन, यज्ञ, जप, तप सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे. कशासाठी करायचं, तर आपला मनोलय करण्यासाठी. आणि एकदा मनोलय झाला की भगवंत तुमच्या जवळच आहे, लांब कुठे जायची गरज नाही. आणि जे ध्यान करत नाही, मनाचा लय कसा बघत नाही, मनाची वृत्ती वाढतच चाललेली आहे, त्यांना परमात्मा आयुष्यात भेटणार नाही. भगवंत तुमच्या जवळच, लांब नाही आहे. आणि त्याच्यासाठी शास्त्र आहे. ती लांब जाणं म्हणजे आपण आपल्या आत्मतत्वापासून, आत्मज्ञानापासून आपण म्हणजे काय, आत्मज्ञानापासून दूर जाणं, हो, वेगळं होणं. आणि मागं ते जरी पडले तरी पृथ्वीची वरी, आणि तो कण जरी पृथ्वीचा काही दिवसांनी, काही वर्षांनी जरी पडला तरी तो पृथ्वीमध्येच येतो. तसं आपल्याला 50 वर्ष, 60 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष जे काय वर्ष आपले असतील दिलेलं आयुष्य, तो शेवटीला आपल्याला कुठे जाणार आहे आपलं आयुष्य, तर आपल्याकडे असलेला अंतरात्मा तो मूळ चैतन्याशी एकरूप होऊन
त्याच्यामध्ये विलीन होईल, याच्याबद्दल संशय घ्यायची अजिबात गरज नाही. तसे भलतेच भलतेने भावे, भलतेही हो अथवा नोहावे, परी ते मी ऐसे आघवे होऊन ठेले, परी भलतेच भलतेने व्हावे. त्याचप्रमाणे पाहिजे ते तेथे पाहिजे त्या भावानेच पाहिजे ते हो अथवा न हो. म्हणजे काय सांगतात की त्या सत्पुरुषाची, त्या साधकाची अंतःकरणाची अवस्था सांगताना ज्ञानोबा सांगतात, त्याचप्रमाणे पाहिजे तेथे पाहिजे त्या भावनेने पाहिजे ते हो अथवा न हो. म्हणजे ज्याचा जसा भाव असेल तसं त्याला परमात्म्याची प्राप्ती आहे. ज्याच्या अंतःकरणाचा जसा भाव असेल तशी त्याला त्याची प्राप्ती होणार आहे. मग भाव कसला असला पाहिजे, तर नामाचा भाव असला पाहिजे. नामाचा भाव आपला असला पाहिजे. आणि तो नामाचा भाव आपल्याकडे असेल तर आपण भगवंताचं नाम घेता करता भगवंतामध्ये विलीन होऊ. आणि जर आपल्याकडे विषयांचा भाव असेल तर आपल्याला परत परत जन्माला यावं लागेल. तैसे भलतेच भलतेने भावे, भलतेही हो अथवा नोहावे, परी ते मी ऐसे आघवे होऊन ठेले. मग पुढे जाऊन सांगतात ज्ञानोबा की हे सगळं करणारा जो माझ्याकडे जो भाव आहे, तो भाव सगळा जो जसा भाव असेल तसा असू दे, पण हे सगळा माझा भाव जो आहे तो सगळा भगवंत करून घेतो माझ्याकडनं. परंतु ते सर्व मीच आहे अशी ज्याच्या मनाची वृत्ती होऊन गेली आहे, म्हणजे माझा भाव कसा असो पण माझा भाव करून घेणारा माझा भगवंत माझ्या आतमध्ये, असा जर तुमचा भाव तयार झाला तर त्याने सुटला गा. सुटले तुम्ही. मनुष्य सुटून जाईल. हे मदतीपासून झाले परंतु मी नाही केले असे ज्याने जाणितले तो सुटला गा. म्हणजे सगळं भाव जो आहे ते सगळं भाव माझा भाव निर्माण करणारा माझा भगवंत माझ्या आतमध्ये, असा ज्याने भाव निर्माण केला, तर ज्याने भाव निर्माण केला तर त्याला भगवंताची प्राप्ती तिथल्या तिथेच आहे. ज्ञानोबा सांगतात, काय सांगतात, ते सर्व मीच आहे. म्हणजे भगवंतच माझ्याकडनं करून घेतो, भगवंतच माझ्याकडनं जे काही क्रिया होतो ते भगवंत माझ्याकडनं करून घेतो. असा ज्याचा भाव झाला, अशी ज्याची मनाची तयार झाली, त्याची वृत्ती झाली, तर ती वृत्ती भगवंतच करून घेतो आपल्याकडनं, असा भाव ठेवा. सांगायचं काय की आपण कुठेही गेलो, काहीही गेलो तरी आपल्याकडनं जे काय अंतःकरणामध्ये वृत्तीमध्ये जो काय भाव तयार होतो तो माझा भगवंतच करून घेतो. भगवंताशिवाय दुसऱ्या जगामध्ये दुसरं कोणतीही वस्तू नाही. एक देवच सगळीकडे आहे, एक सगळीकडे देवच आहे आणि तो माझ्याकडनं करून घेतो. तर आपण देवाकडे जाणार. आणि हे मी करतो म्हटल्यानंतर मग आपण देवापासून वेगळं होतो. आपण देवापासून वेगळं नाहीच आहोत, आपणच परब्रह्म आहोत असा आपला भाव तयार झाला, अशी वृत्ती तयार झाली, तर भगवंताची प्राप्ती, देवाची प्राप्ती तिथल्या तिथे लांब जायची गरज नाही. अगा जेवढे माझी व्याप्ती, आता व्याप्ती दाखवली, आपल्या माणसाच्या अंतःकरणाची व्याप्ती पाहिजे हो. आणि त्या अंतःकरणाच्या व्याप्तीसाठी ही सगळी साधनं आहेत. तुम्ही जेवढे मन तुमचं व्यापक होईल, व्यापक म्हणजे काय, व्यापक म्हणजे ध्यान करता करता जिकडे जाल तिकडे परमात्मा भरलेला आहे अशी वृत्ती होण्याला म्हणतात व्यापकता. माझा भगवंत मला झोपवतो, माझा भगवंत विचार करायला लावतो, माझा भगवंतच काय करतो, मला जीव घालतो, माझा भगवंतच डोळ्यांनी मला जे काय बघायचं ते बघून घेतो, माझा श्वास चालू होतो, माझा भगवंतच माझा श्वास घेतो. ऐकणं, चालणं, बोलणं, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव व्हावे. बघा, म्हणजे सगळं काय करणारं कोण आहे, भगवंत. असा भाव तयार व्हायला पाहिजे. भावासाठी देव, बरं का, भावासाठी शास्त्र आहेत. आणि तो भाव तयार व्हावा म्हणून आमचे सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा माझे सद्गुरू, त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराज, आपल्या साधकांचा भाव तयार व्हायला पाहिजे. भाव हाच देव आहे. मग भाव हाच देव आहे तर मग तुम्ही काय करा तुम्ही, तर भाव प्रवाह चालू करा. जो भाव प्रवाह तुमच्यामध्ये आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा.
बाबुल महाराज तुमच्याकडे भाव तयार झालेला आहे, तो भाव लोकांपर्यंत द्या, लोकांना वाटा. वाटलं तर म्हणजे वाढेल, दुसऱ्याला दिलं तर ज्ञान वाढतं. आणि ते देण्याचं काम आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सुरू आहे. आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयांची प्रतीती. बघा म्हणजे काय सांगतात, भगवंत सांगतो मी जेवढा व्याप्त आहे, जेवढा व्यापक आहे, तेवढाच त्यांचा बोध आहे. म्हणजे त्या सत्पुरुषांचा, म्हणजे त्या महात्म्यांचा अंतःकरण तेवढा मोठा आहे, तेवढा मोठा आहे त्यांचा, की त्यांना जो बोध दिलेला आहे अहम ब्रह्मास्मी, त्यांना बोध काय दिलेला आहे? बोध कोणता असतो? अहम ब्रह्मास्मी, म्हणजे आपणच परब्रह्म, असा त्यांचा बोध. बोध बोध करी तुची स्वय परब्रह्म, असा ध्याता होतो तद्रूप. देहाचा निराश करून पाहे ब्रह्मानंद अनुभवणे. देहाचा निराश होतो आणि त्या महात्म्यांची असा अंतःकरण होतो की भगवंत फक्त मंदिरात नाही, भगवंत सगळीकडे व्यापक आहे, असा त्यांचा दृढ भाव तयार होतो. आणि त्या दृढ भावातून त्यांची बुद्धी, त्यांचं चित्त, त्यांचं अंतःकरण व्यापक होतो. आणि व्यापक अंतःकरण झाल्यामुळे समर्थ म्हणतात की ना, जाणीजे परमात्मा निर्गुण, म्हणजे कोणतेच गुण राहत नाही त्यांच्याकडे, कुठलेच गुण आपल्याकडे राहत नाहीत, कुठलेच विषय आपल्याकडे राहत नाही, कुठलाच अहंकार आपल्याकडे राहत नाही. कारण आपलं मन व्यापक होतं आणि व्यापक झाल्यानंतर भगवंत सगळीकडे भरलेला आहे, असा त्याचा भाव तयार होतो. आणि हा भाव म्हणून काय लिहिलं आहे? बहुधा विश्वतो मुखम. आपण एकत्वेनं बघितला, एकत्वेनं पृथक्त्वेनं, आणि बहुधा विश्वतो मुखम, म्हणजे विश्वामध्ये व्यापक आहे. भगवंत आपण आहोत, परब्रह्म आपण आहोत, त्याची आपल्याला अनुभूती आली. मग भगवंत तो परब्रह्म सगळीकडे भरलेला आहे प्रत्येक जीवामध्ये, आणि तोच परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. तोच परमात्मा बहुधा विश्वतो मुखम, म्हणजे सगळीकडे अखंड ब्रह्मांडामध्ये तो भरलेला आहे. अशी व्यापकता होण्यासाठी हे सगळे शास्त्र आहेत. काही लोक आपल्याला स्वतःला ज्ञानी झालं समजतात, आपण परब्रह्म झालं समजतात, पण लोकांकडे पण तो परब्रह्म आहे ह्याची त्यांना जाणीव नाही होत. आणि मग त्यांच्याकडे भाव तयार होत नाही. मग लोकांबद्दल पण भाव तयार व्हायला पाहिजे. आणि तो लोकांकडे परमात्मा तयार आहे, हा भाव तयार झाला की मग व्यापकतेला जातो माणूस, की सगळीकडे तोच आहे, प्रत्येक जीवाला तोच आहे. जसं गाढव जसा तहान लागली होती त्याला, तर तहानल्याने तो काय व्याकुल झाला होता. आणि असा तो गाढवाला बघून कोणाला दया आली? नाथबाबांना. काशीवरनं गंगा आणली ती त्याने पाजली का? त्याला माहिती ह्या गाढवामध्ये पण तोच आहे. म्हणजे व्यापकतेला परमात्मा आहे. त्याने काशी विश्वेश्वरावर पाणी टाकण्यापेक्षा त्या पिंडीला, त्या गाढवाला पाजलं, तिथंच त्याला परमात्म्याचं दर्शन झालं. तसं सगळीकडे परमात्मा आहे. तुम्ही तुमचा भाव असा तयार करा की तो फक्त मंदिरातच नाही आहे, तो आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये पण आहे, तो मंदिरात पण आहे. जिकडे जाल तिथे तो, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती चालविशी हाती धरून यावं. जिकडे जातो तिकडे तोच आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणच देव होय गुरु. बघा असा भाव तयार व्हायला पाहिजे. पढिये देह भाव पूर्वी वाचतात. बघा भगवंत काय करतो? तुमच्या देहाची काय करतो? देहामध्ये तुमच्या काय चाललेलं आहे हे भगवंताला समजतो. पढिये देह भाव, तुमचा देह त्या परमात्म्याच्या पांडुरंगाच्या भजनामध्ये आहे का, विषयामध्ये आहे का, प्रपंचामध्ये, तो ओळखतो. आणि त्याप्रमाणे तो आपल्याला काय करतो? सामर्थ्य पुरवतो. भगवंत सामर्थ्य पुरवतो. प्रत्येकाला सामर्थ्य भगवंत पुरवतो, पण आपला भाव तसा असला पाहिजे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. जर तुमचा भाव देवाबद्दल असेल तर देव तुमच्या समोर येऊन तुम्हाला काय संपूर्ण शक्ती पुरवेल. पढिये देव भाव, कारण तो आपल्या देहामध्ये काय भाव आहे तो वाचतो देव, म्हणजे त्याला माहीत पडतं देवाला. पूर्वी वासना अंत्य ते आपणापाशी नेवे. बघा आणि एवढं करून काय करतो? अंतकाली तो आपल्याजवळ घेतो, आपल्या स्वरूपाला तो घेऊन जातो, आपल्या स्वरूपाला घेऊन जातो तो. कित्येक संत, कित्येक लोक, कित्येक राक्षस होते,
त्यांना शेवटीला काय केलं भगवंताने? आपल्या स्वरूपाला घेऊन गेलं. आपल्या स्वरूपाला घेऊन गेला भगवंत. ती पुतना आली, तो कंस मामा आला, अनेक असे बरं का कितीतरी राक्षस होते. पण त्या राक्षसांना पण काय केलं? भगवंत सांगतो तुम्ही येणं केलं प्रकारे माझ्याशी या, माझ्याशी भांडा, काय पण करा, पण माझ्याशी एकरूप व्हा, माझ्याशी भांडा, माझा द्वेष करा, कुठल्याही पद्धतीनं माझ्याकडे या, पण मी तुम्हाला माझ्या स्वरूपाला घेऊन जाईल. पण लोक काय करतात? लोक काय करतात? देवाचे भजन करत नाही, देवाशी भांडत नाही. भांडा तुम्ही देवाशी. जर तुम्ही भांडले तर बघा, आपण लोकांशी भांडण्यापेक्षा देवाशी भांडा हो. देवाशी भांडलं तर देवाला आपली दया येईल हो. आपण लोकांशी भांडत वेळ घालवण्यापेक्षा देवाशी भांडा ना. झोपेत भांडा, साधनेत भांडा, ध्यान करा. भांडा, भांडून बघा, देव पुरवणारा भगवंत आपल्याला लक्षात घ्या. सर्व जगाला चालवतो तो, सर्व जगाला बरं का, सर्व जगाला चालवणार एकच परमात्मा आहे. म्हणलेले सर्वा घटी राम देहादी एक. तो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे, तो कुत्र्यात आहे, तो मांजरात आहे, तो उंदरात आहे, तो इंद्रात आहे, सगळीकडे तोच भरलेला आहे. पण त्याची ओळख घेण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. आपण पूजा अर्चा करत बसलोय. आम्ही विरोध करत नाही बरं का पूजा अर्चेला, विरोध अजिबात नाही माझा. पण ते करता करता परमात्मा तुमच्या आतमध्ये ओळख ठेवा. कारण पूजा करून घेणारा परमात्मा आपल्या आतमध्ये आहे असं भान ठेवा. जर आपण भान आपण आपल्यालाच टार्गेट करायचं आहे. काय करायचं? आपण आपल्याला सगळं टार्गेट करायचं. आपल्यामध्येच ते सगळं सामावलेलं आहे. संपूर्ण जग तुमच्यामध्ये, पिंडी ते ब्रह्मांड म्हणजे काय? जे पिंडामध्ये तेच ब्रह्मांडामध्ये, आणि ब्रह्मांडामध्ये तेच पिंडामध्ये. एवढं काहीच म्हणजे तंतोतंत त्यांनी आपल्याला ज्ञान जोडून दिलेलं संतांनी. पण आपल्या लक्षात येत नाही ना ते. तंतोतंत जे ब्रह्मांडामध्ये तेच पिंडामध्ये आहे, जे पिंडामध्ये तेच ब्रह्मांडामध्ये आहे. पिंडी ते ब्रह्मांड नेले का नाही? पण त्याची जाणीव कधी होईल? तर पिंडातला प्रकट झाला तरच. आपल्याकडे बॅटरी आहे पण त्याच्यामध्ये सेलच नाही हो. आपल्याकडे बॅटरी आहे, टॉर्च आहे, पण त्याच्यामध्ये सेल सगळे गेलेले, डाऊन झालेले आहेत. दिसेल का प्रकाश? आपलीच बॅटरी आपल्याला चार्ज करायची आहे. आपण आपल्याला चार्जिंग केलं तरच आपल्याला पुढे ज्ञान होणार आहे. आपण चार्जिंग केलीच नाही. स्वतःला चार्ज करा हो. स्वतःला त्या भगवंताच्या इथं तेच लिहिलं की नाही, ज्ञानाग्नी संपर्क आहे, कडशिले विवेक आहे. ज्ञानाचा आणि अग्नीचा संपर्क आतमध्ये करून घ्या. ज्ञान यज्ञ अखंड चालू आहे तुमचा. प्रत्येक माणसाचा यज्ञ अखंड चालू आहे हो. जे प्रत्येक माणसाचा यज्ञ चालू आहे, आणि त्या यज्ञाची आपल्याला जाणीव नाही. यज्ञाचीच जाणीव व्हायला पाहिजे. आणि तो नाम यज्ञ आहे. नाम काय? यज्ञ आहे. आणि त्या नामाच्या यज्ञातून जो श्वास जातो येतो जातो येतो, त्याचं घर्षण आपल्याला करायचं आहे. आणि त्या घर्षणातून आपल्याला, जसे आपण दगडावर दगड आपडलं तर अग्नी बाहेर पडते, लाकडावर लाकूड आपडलं तर अग्नी बाहेर पडते, तसं आपल्याला आपल्या प्राणाला आपण जर घासलं तर त्यातून आपली ज्ञानाग्नी प्रगट. एवढं सोपं परमार्थ आहे. पण करण्यासाठी तसा सद्गुरू पाहिजे हो. सद्गुरू कसा पाहिजे? म्हणून सद्गुरू विना ज्ञान जोडे, हे कल्पांतीनं घडे. सद्गुरूशिवाय ज्ञान जोडता येत नाही.